श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर येत्या 30 मार्च 2025 रोजी गुढीपाडवा हा सण साजरा करण्यात येणार आहे. हिंदू कॅलेंडरनुसार महाराष्ट्रातील लोकांसाठी हा दिवस नवीन वर्षाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. तर गुढी म्हणजे ब्रह्मदेवाचा ध्वज आणि पाडवा किंवा पाडवा म्हणजे चंद्राच्या तेजस्वी टप्प्याचा पहिला दिवस. हिंदू चंद्र सैर दिनदर्शिकेनुसार चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी गुढीपाडवा साजरा केला जातो. तर गुढीपाडव्याचे अनेक पौराणिक संदर्भ आहेत. तर त्यापैकीच पुराणात असे म्हटले जाते की एका नैसर्गिक आपत्तीमुळे सर्व लोक मृत्युमुखी पडले आणि काळ थांबला. तेव्हा भगवान ब्रह्मदेवाने जगाची पुनर्निर्मिती केली. या दिवशी ब्रह्मदेवाच्या प्रयत्नांनी काळ पुन्हा सुरू झाला आणि न्याय आणि सत्याचा युग सुरू झाला. या कारणास्तव भगवान ब्रह्मदेवांची पूजाही केली जाते. दुसरी कथा अशी सांगितली जाते की 14 वर्षाचा वनवास संपून भगवान राम, सीता आणि लक्ष्मणसह अयोध्येला परतले. हा दिवस भगवान रामाचा रावणावरती विजय साजरा करतो. म्हणूनच या दिवशी रावणावर विजय मिळवल्यामुळं अयोध्येत विजय ध्वज म्हणून जशी गुढी किंवा ब्रह्मदेवाचा ध्वज फडकवला त्यालाच गुढी किंवा ब्रह्मदेवाचा ध्वज घरोघरी फडकवला जातो. त्याचबरोबर गुढीचे आणखी एक ऐतिहासिक महत्त्व सांगितले गेलेले आहे. इतिहास सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांचा पराभव केला आणि राज्यातील लोकांना मुघल राजवटीतून मुक्त केले. महाराष्ट्रातील लोक या दिवशी गुढी उभारण्याचे हे एक प्रमुख कारण आहे असं म्हटलं जातं. हा ध्वज जो आहे तर घराच्या आवारात कोणत्याही प्रकारची वाईट गोष्टींना प्रवेश करण्यापासून रोखतो. तर पहा, गुढीपाडवा हा दिवस आपल्यासाठी नवीन वर्षाचा दिवस मानला जातो. त्यामुळेच आपल्याला पहा या नवीन वर्षापासून काही प्रभावी उपाय आणि काही गोष्टी ज्या आहेत तर त्या चुकूनही करायच्या नाहीत. तर या ज्या 3 स्त्रिया आहेत तर या 3 स्त्रियांनी चुकूनही गुढीपाडव्याची जी पूजा आहे तर ती करायची नाही. असं जर तुम्ही केलं, जर ह्या 3 स्त्रियांनी जर गुढीपाडव्याची पूजा केली तर त्यांना पछतावा करावा लागेल. आयुष्यभर त्यांना या गोष्टी केल्यामुळं पछतावा लागेल आणि आपल्या आयुष्यामध्ये दारिद्र्य निर्माण होईल. त्यामुळे अशा ज्या 3 स्त्रिया आहेत तर ह्या कोणत्या आहेत याबद्दलची सर्व माहिती आणि त्याचबरोबर कोणत्या चुका आपल्याला या दिवशी करायच्या नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. माहिती तुम्हाला आवडली तर इतरांपर्यंत नक्की शेअर करा. गुढीपाडवा हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या दिवसाची सुरुवात जी आहे तर ती तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. त्यानंतर कडुलिंब जे आहेत तर त्याची पानं तुम्हाला खाऊन याची सुरुवात करायची आहे. त्याचबरोबर आपल्या घरावरती गुढी उभारायची आहे आणि त्यानंतर तिथे त्या गुढीची विधिवत पूजा आपल्याला करायची आहे. या दिवसापासूनच चैत्र नवरात्र देखील चालू होते आणि दुर्गा मातेचं दुर्गा सप्तशती पाठ देखील या दिवसापासून सुरू करावा. गुढीपाडवा हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. त्यामुळे आपल्याला या दिवशी जर काही नवनवीन गोष्टींची खरेदी करायची असेल तर तुम्ही हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. सोने खरेदी करणं, त्याचबरोबर गाडी खरेदी करायची असेल किंवा मग नवीन घर खरेदी करायचं असेल तर हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. तर गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला घराची सर्व स्वच्छता करायची आहे. जर तुमच्या फ्रीजमध्ये काही वस्तू सडलेल्या असतील, खराब झालेल्या असतील तर तुम्हाला काढून टाकायच्या आहेत. तसेच स्वयंपाकघरामध्ये काही पीठ वगैरे किंवा डाळी वगैरे खराब झाल्या असतील त्यासुद्धा तुम्हाला काढून टाकायच्या आहेत किंवा काही तुटल्या फुटलेल्या वस्तू असतील त्या तुम्हाला घराच्या बाहेर काढायच्या आहेत. त्याचबरोबर तुमच्या ज्या चपला आहेत तर त्या चपला तुटल्या फुटलेल्या असतील त्यासुद्धा तुम्हाला फेकून द्यायच्या आहेत. म्हणजे अशा ज्या काही खराब झालेल्या वस्तू असतील ज्यापासून दारिद्र्य घरामध्ये येऊ शकते अशा सर्व वस्तू तुम्हाला घराच्या बाहेर काढायच्या आहेत, जेणेकरून तुमच्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल.
तसेच आपल्या मुख्य दरवाजाच्या चौकटीवर म्हणजेच तुमच्या उंबरठ्यावरती तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे. मुख्य दरवाजा जो आहे त्यावरती हळदीने स्वास्तिक काढायचं आहे. घराच्या चौकटीला तुम्हाला आंब्याचं तोरण लावायचं आहे. त्याचबरोबर तुमच्या घराच्या अंगणात तुम्हाला सडा रांगोळी करायची आहे. त्याचबरोबर स्वास्तिक काढायचं आहे. लक्ष्मीची पावलं तुम्हाला काढायची आहेत आणि त्याचबरोबर घरामध्ये तुम्हाला संपूर्ण वातावरण हे शुद्ध राहील किंवा सकारात्मक राहील अशा पद्धतीने घराची साफसफाई करायची आहे. त्याचबरोबर घराची जी फरशी पुसणार आहात तर त्यामध्ये तुम्हाला खडे मीठ, हळद आणि गोमित्र टाकून तुम्हाला घराची फरशी ही पुसायची आहे. आता कोणत्या चुका ज्या आहेत तर त्या आपल्याला अजिबात करायच्या नाहीत. तर पहा, महिला किंवा पुरुषांनी घरामध्ये ब्रह्मचर्याचं पालन हे करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला घरामध्ये वाद विवाद, क्लेश, कलह, भांडणं होतील असं तुम्हाला कोणतीही गोष्ट करायची नाही आणि घरातली वातावरण सकारात्मक राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला नकारात्मक शक्ती जाणवत असेल तर तुम्हाला घरामध्ये लवंग आणि कापूर हा जाळायचा आहे. त्याचबरोबर देवघरातील देवांची विधिवत पूजा अर्चा करून घ्यायची आहे आणि गुढीपाडव्याची गुढीची पूजा देखील आपल्याला करायची आहे. तर गुढीची पूजा करताना देखील आपल्याला काही नियम हे पाळायचे आहेत. त्यामध्ये ह्या ज्या 3 स्त्रिया आहेत किंवा हे 3 व्यक्ती आहेत ती त्यांनी चुकूनही या गुढीपाडव्याची पूजा ही करायची नाही. ज्या स्त्रियांना पिरियड्स आहेत म्हणजे मासिक धर्म आहे त्यांनी गुढीपाडव्याची पूजा जी आहे तर ती चुकूनही करायची नाही. ज्या घरामध्ये सुतक असेल त्या घरातील स्त्रियांनी देखील गुढीपाडव्याची पूजा ही करू नये किंवा गुढीचं दर्शन देखील घेऊ नये. आजारी व्यक्ती आहेत त्यांनी सुद्धा आपल्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतरच तुमच्या गुढीचं तुम्हाला पूजा करायची आहे. त्याचबरोबर या दिवशी कुणाचाही अपमान आपल्याकडून होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. जर तुमच्या घरामध्ये काही वाईट शक्ती किंवा नकारात्मकता असेल तर तुम्हाला काही सेवा देखील करायच्या आहेत. त्यामध्ये कनकधारा स्तोत्राचं पठण तुम्ही करू शकता. त्याचबरोबर विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र हा तुम्हाला म्हणायचा आहे. तर चुकून आपल्याकडून ह्या काही चुका ज्या आहेत तर त्या झाल्या तर आपल्याला वाईट गोष्टींचा सामना करावा लागतो. म्हणजे आपल्याला ह्या गोष्टी पश्चाताप होतो की आपण या गोष्टी जर नसत्या केल्या तर चांगलं झालं असतं. गुढीपाडवा हा आपल्या महाराष्ट्रातील अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. हा दिवस अतिशय उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. त्यामुळेच या काही चुका ज्या आहेत तर त्या तुम्हाला टाळायच्या आहेत. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.